नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी आपण बघूयात। शरद पवारांची बारामतीमध्ये सांगता सभा आयोजित करण्यात आली आहे आणि थोड्याच वेळात या सांगता सभेला सुरुवात होणार आहे। शरद पवारांच्या सभेला संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित राहणार आहे अशी माहिती मिळते आहे। थोड्याच वेळात या सांगता सभेला सुरुवात होणार आहे आणि शरद पवार काय बोलणार याकडे सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। युगेंद्र पवार यांच्यासाठी ही सांगता सभा आयोजित करण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात या सभेला सुरुवात होईल। दरम्यान या सभेसाठी संपूर्ण पवार कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे। मी संपूर्ण तालुक्यामध्ये फिरलात, कसा लोकांचा प्रतिसाद पाहायला मिळाला, लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या। तुमच्या फाउंडेशनचं काम सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहे। श्री फाउंडेशनच्या माध्यमातून मोठं काम झालंय। काय लोकांचा उत्साह होता, काय प्रतिसाद होता? लोकांचा प्रतिसाद तुम्ही पाहताय, हे लोकांचं प्रेम आहे, साहेबांवरची श्रद्धा आहे आणि नक्कीच तुम्हाला आज इथे चित्र दिसतंय तुमच्या डोळ्यासमोर। तुमचा मुलगा या निवडणुकीमध्ये उभा आहे। ज्यावेळेस एक मुलगा उभा असतो निवडणुकीसाठी, त्यावेळेस आई म्हणून काय जबाबदारी असते? तुम्ही प्रचाराची सुद्धा जबाबदारी सांभाळली, संपूर्ण तालुक्यामध्ये फिरलात, लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या, काय भावना होत्या लोकांच्या? आई म्हणून काय, शेवटी मी काय ते उमेदवार आहे, तिथे आई आणि मुलगा असं काय आम्ही इमोशनल फॅक्टर काय प्ले करत नाही आहोत। शेवटी जिंकायचं आहे, कष्ट तर घ्यावेच लागणार आहेत, त्याच्यामुळे जे काय करावं लागेल ते आम्ही करणार आहोत। तुम्ही असं म्हणालात की इमोशनल फॅक्टर काय नाही आहे। सातत्याने विरोधी तुमचे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून आवाहन केलं जातं की भावनिक होऊ नका, भावनिकतेच्या पाठीमागे जाऊ नका, ते करून विकास होणार नाही। भावनिकतेच्या मुद्द्यावरती निवडणूक लढली जाते असं तुमच्यावरती आरोप होतो। नाही, आमच्यापैकी मला वाटत नाही कोणी भावनिक झालेलं आहे, कारण आम्ही सर्वजण कष्ट करतोय आणि आम्ही कुठलाही आमचा विरोधक आम्ही लाईटली घेत नाहीये। शेवटी आम्हाला पण जिंकायचंच आहे ना।